नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर एकदम सोप्या पद्धतीने, जेणेकरून तुम्हालाही बनवायला सोपं वाटेल। त्यासोबतच पालक जास्त ग्रीन राहण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी एक जुडी पालक मी स्वच्छ करून घेतलेला आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये साधारण 1 लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे। ते उकळून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये पालक घालून फक्त 15 ते 20 सेकंद त्यामध्ये ठेवणार आहोत। त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे। उकळून घेतलेला पालक आपण फ्रीज मधल्या थंड पाण्यामध्ये घालणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। त्यामुळे पालकचा रंग अजिबात बदलणार नाही। तर इथे पूर्णपणे पालक मी थंड करून घेतलेला आहे। त्याचं पाणी निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यासोबतच मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात। 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे। हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। याची रंग आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। त्यानंतर एका कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। तर इथे मी 250 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे। ते आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेतल्यानंतर याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। तर इथे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्याच तेलामध्ये 1 मोठा चमचाभर इतकं बटर घातलेलं आहे। बटर नसेल तर 1 चमचा साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालेल, त्यामुळे खूप मस्त चव येते भाजीला। 1 चमचा जिरं घालूयात। त्यानंतर दालचिनी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 मोठी विलायची घातली आहे। हे सर्व एक अर्धा मिनिट परतून झालं की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की गॅसची फ्लेम ही लो करायची आणि त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि चिमूटभर हळद घालून परतून घ्यायचं आहे। हे सर्व अर्धा मिनिट परतून झालं की इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, ते घालून घेऊयात। टोमॅटो घालून झाले की लगेच आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले की इथे आपण अर्धा कप इतकं गरम पाणी घालणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर इथे आपण लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून मसाले शिजवून घेणार आहोत। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाले हे पूर्णपणे शिजले गेलेले आहेत। या स्टेपला आपण जी पालकची प्युरी बनवून घेतली होती ती घालायची आहे आणि मिक्स करून घेऊयात। त्यानंतर 2 ते 3 चमचे इतकं दही घालून घेऊयात आणि मिक्स करायचं आहे। तर इथे दही असेल तर आवर्जून घाला। दह्यामुळे पालकचा जो हलकासा कडवटपणा असतो तो नाहीसा होतो। दही पालकमध्ये पूर्णपणे मिक्स झालं की 1 चमचाभर इतका लिंबाचा रस घालायचा आहे। तर इथे मी साधारण 5 ते 7 मिनिटं पालक लो फ्लेमवर छान शिजवून घेतलेला आहे। तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता। या स्टेपला आपण जे फ्राय केलेलं पनीर आहे ते घालणार आहोत। पनीर घालून झालं की लो फ्लेमवर फक्त 1 ते 2 मिनिटं पनीर आपण शिजवून घेणार आहोत, जास्त वेळ नाही शिजवायचे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे पालक पनीरला। या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत। त्यासोबतच एक तडका बनवायचा आहे, त्यामुळे पालक पनीरला एक रिच टेस्ट येईल। फोडणीसाठी एका फोडणीच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। त्यासोबतच 1 सुकी मिरची, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि ही फोडणी पालक पनीरवर घालून घेऊयात। तयार आहे इथे आपलं पालक पनीर। तुम्ही हे
पराठ्यासोबत किंवा जिरा राईससोबत सुद्धा सर्व करू शकता। या पद्धतीने बनवल्यावर खूप मस्त अशी चव येते पालक पनीरला। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।